स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त काल शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले। या सर्व कार्यक्रमांना कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर, नगराध्यक्षा सौ अपर्णा सागर फुंडकर, सागरदादा फुंडकर आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। दिवसभरात शहराच्या विविध भागात सेवाभावी उपक्रम आणि विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। सकाळी प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेविका सौ अनिता डवरे व नगरसेवक गौरव बोबडे यांच्या पुढाकाराने समर्थनगर डीपी रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले। दुपारी खामगाव नगर परिषदेच्या पंडित दीनदयाळ अंत्योदय लघु व्यावसायिक संकुलाचे लोकार्पण पार पडले। तसेच यावेळी व्यावसायिक बांधवांच्या वतीने विद्यार्थ्यांना लेटरबुकचे वितरण करण्यात आले। यानंतर नटराज गार्डन व नाना नानी पार्क येथे नागरिकांसाठी आरो वॉटर कूलर, शीतल जलपानपोई सुरू करण्यात आली। शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपत प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेविका नसीम बानो व शोहरत खान यांच्या वतीने 550 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आल्या। तर बर्डे प्लॉट येथे नगरसेविका नूर सबा अंजुम व रशीद यांच्या हस्ते 950 विद्यार्थ्यांना लेटरबुकचे वितरण करण्यात आले। सायंकाळी गांधी चौक येथे वंदे मातरम मंडळाच्या वतीने नवीन शीत शवपेटी, 10 फोल्डिंग बेड, 10 व्हीलचेअर व 10 वॉकर्सचे सेवार्पण करण्यात आले। तसेच मंडळाच्या वापरात असलेल्या 2 शीत शवपेट्या जलंब नाक्यावरील आत्मशक्ती मंडळ आणि माटरगाव येथील सेवाभावी संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आल्या। सर्वप्रथम या 51 दुकानांचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो। आजचा दिवस म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेबांची जयंती 21 ऑगस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे। दुर्दैवाने आज भाऊसाहेब आपल्यामध्ये नाही, पण आज भाऊसाहेब जर इथे असते तर खरोखर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता की इतके चांगले दुकानं, इतकी चांगली ही रचना, म्हणजे कोणी असा विचारही केला नसेल की इथे पहिले जेव्हा छोटे छोटे आपल्या टपऱ्या होत्या, छोटे दुकानं होते, त्याचं रूपांतर असं व्यावसायिक संकुलात होईल असं कोणीही विचार केला नव्हता। असं रूपांतरण या संकुलाचं आज झालं। म्हणजे पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनीच हा विचार भारतीय जनता पार्टीला दिला की आपल्या समाजातील जे अंतिम घटक आहेत, जे म्हणजे होतकरू आहेत, जे संघर्षशील जीवन जगतात, जे त्यांच्या जीवनासाठी प्रत्येक मिनिट त्यांचा संघर्षमय असतो, अशा सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या पार्टीने काम केलं पाहिजे। अशा दीनदयाळजींच्या नावाने हे संकुल आज भाऊसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे लोकार्पण होते आहे। पण आपण सगळ्यांनी नियमात बसून आपण सगळेजणांनी बोलली आणि आपल्या ज्या दुकानदारांना इथं दुकानं होते त्याच दुकानदारांना आपल्याला हे सर्व देता आले, याच्यात हा सर्वात जास्त आनंद आहे। आज हा दिवस उजाडला आणि मला आनंद आहे की तुम्ही प्रास्ताविकातच सांगितलं की या दुकानांची साफसफाई, यांचा रखरखाव। मी याच्यासाठी सांगतोय की तुमच्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये विचार करून आले की आपलं दुकान इकडे असलं तर चांगलं असतं। त्यामुळे तुमचे जे आज संकुल झाला आहे आज एका मॉल सारखं आता दिसते। तुम्ही हे संकुल जेवढं चांगलं ठेवाल तेवढी पुढे शिवसाहेब तुमची जबाबदारी वाढणार आहे। कारण इतकं चांगलं संकुल दिलं की नवीन जे बांधणार आहे ते असेच एकदम चांगले, एकदम पॉश संकुल लागणार आहे। म्हणून तुमच्यापासनं उदाहरण आता गावात पुढे गेलं पाहिजे की एकदा आम्ही इथे व्यवसाय करायला आलो तर ते व्यवसायाचं ठिकाण नसून अगदी आम्ही आमच्या घरासारखं, आमच्या पूजेच्या देवाऱ्यासारखं या जागेला आम्ही जपतो। आपल्या सगळ्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आज लोकनेते स्वर्गीय श्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त या व्यापारी संकुलाचं लोकार्पण करताना मला मनापासून आनंद होत आहे। पंडित दीनदयाळ अंत्योदय लघु व्यावसायिक संकुल याच्यामध्ये एकूण 51 दुकानांचं आज लोकार्पण सोहळा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनहितासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वेचलं। त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदूच हा होता की सामान्य माणसाला, प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळाली पाहिजे। व्यावसायिकांवरही अवलंबून असतोच आणि जेव्हा प्रत्येक व्यक्ती त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जोडली जाते तेव्हाच पूर्ण शहराचा विकास हा निश्चित होत असतो। ही दुकानं फक्त दुकानं नाही आहेत, तर इथे
प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळतोय आणि आर्थिक उन्नतीची दारं त्यांच्यासाठी उघडली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.